सागर तू कृपेची आस आहे तुझ्याच मुळे हात श्वास मग विनंती माझी विनंती माझी तुला ही खास कारण कसाही असलो तरी श्री गणेश मी तुझाच दास
महाराष्ट्राचे आराध्यवर राजाधिराज योगीराज महाराज राजश्री छत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वित्तवीर स्वराज्य संस्थापक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृती समिती करून शाहीर सचिन सहशाहीर कैलास देवाळे निर्मित शाखा धनी केदारली कासमंडळ धुरवाडी यांच्या वतीनं शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा सलग 7वा कार्यक्रम आहे आणि माझ्या अनेक कार्यक्रमात मी सांगत असतो प्रत्येक कार्यक्रम माझा मी 100% देऊन करतो अजून 200% शिल्लक आहे आणि म्हणून मी त्यांना असं म्हटलं दादांचा कार्यक्रम ते घेतलेला आहे मेहनत छापलेले आहे कार्यक्रम ते झाला पाहिजे मी निश्चितपणे त्याची विनर आहे मला जे पोचवायचं आहे तुमच्यापर्यंत त्यासाठी मला सर्वांनी गोवा या ठिकाणी येथील शाहीर आमचे जेवणभाऊ इथले किंग आहेत इथले राजा आहेत म्हणायला हरकत नाही पण माझ्या बाजूंना विनंती आहे की त्यांनी मी सुद्धा एक तुमचाच आता कलावंत आहे मलाही सहकार्य कराल अशी अपेक्षा तुमच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय म्हणायचं आहे का कार्यक्रमाचे यजमान ज्यांनी हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवला अंतरात पुजतो मी
संकटात होई सावली संकटात होई सावली माय माझी गुरुमाऊली संकटात होई सावली माय माझी आईची माया आहे जगामध्ये न्याय 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 आईची माया आहे जगामध्ये आईची माया आहे जगामध्ये न्याय तुम्हीच मला गावली दुनिया सारी हे जमाला गावली दुनिया सारी हे जमाला गावली दुनिया सारी आईची माया आहे जगामध्ये न्याय हे जमाला गावली दुनिया सारी गावली दुनिया सारी हे जमाला गावली दुनिया सारी संकटात होई सावली माझी गुरुमाऊली संकटात होई सावली माझी भाग्यवान कर्मयोगी दिले मला ज्ञान भाग्यवान कर्मयोगी दिले मला ज्ञान भाग्यवान कर्मयोगी दिले मला ज्ञान तुमच्यामुळे समाधानी मिळतो हे मान तुमच्यामुळे समाधानी मिळतो आहे मान तुमच्यामुळे समाधानी मिळतो आहे मान संकटात होई सावली माय माझी गुरुमाऊली संकटात होई सावली माय माझी गुरुमाऊली संकटात होई सावली माय माझी गुरुमाऊली
सुंदर बतावणी सुंदर आमचं स्वागत सुद्धा केलं आपण गणपती सांगितलं 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन झाले. यंदा 5 दिवस नाही तर यंदा 7 दिवसाचे गणपती होते आणि 7 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केले. 2 दिवस 2-3 दिवस राहिले. काही ठिकाणी 21 दिवसाचे सुद्धा गणपती असतात. माघ महिन्यात सुद्धा गणपती येतात आणि गणपतीच्या मूर्तीचं आपण विसर्जन करतो. गणपतीचं विसर्जन कधी करता येत नाही. कोणी एका लहान पहिल्याने झालं गणपतीचं विसर्जन करायला मूर्तीचं आपण करतो. म्हणून मी काल गणगायला स्टेटसला बऱ्याचशा ठिकाणी फिरतोय. मी लोकांना विनंती केली आहे की माझी गाणी सध्या टाकू नका, तुम्ही रेकॉर्डिंग करा पण दसऱ्याच्या नंतर निश्चितपणे टाका, कारण रेग्युलर कार्यक्रम आहेत. आम्ही जागरणाचे असतो तेव्हा पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून गण साजरा करतोय. याला वेळा जसा पोहोचेल तुमच्यापर्यंत दादा आवाज शांत करा फक्त प्लीज. मॉनिटरला बाहेर तुम्हाला आवाज येतोय का? येतोय ना? थोडस कमी असेल निश्चितपणे मला युनिटी पण आहे. विसर्जन झालेलं आहे. अजून 2 दिवस मोठ्या भक्तिभावाने आग्रह कुटुंबीय या गणरायाची सेवा करणार आणि याही मूर्तीचं विसर्जन मोठ्या भक्तिभावाने करणार. आणि म्हणून 2 शब्द कालचा गण आहे माझा सुंदर लिहिला आहे. तुम्ही युट्यूबला येईल कालचा तुम्ही ऐकून का अतिशय सुंदर आहे. आजचाही घेऊन जा म्हणतोय काय. श्री गजानना श्री गजानना हो निघाली गावा सांभाळून जा.
आज निरोप आमचा घ्यावा सांभाळून जावा निरोप घ्यावा सांभाळून जावा निरोप घ्यावा गुड गाय तुम्ही ना इंट्रो निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा तुमची असून माया नावावर छाया आज निरोप आमचा घ्यावा सांभाळून जावा निघाले का गावा सांभाळून जावा निरोप घ्यावा सांभाळून जावा निरोप
निघाले त्या गावा पाऊसा साळूनी जावा निघाले त्या गावा जेवढा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय मला माहिती आहे पब्लिक जास्त आहे आणि आवाज निश्चितपणे पोहोचेल मी तेवढा पोहोचू शकत नाही याचीही मला खात्री आहे तरी सुद्धा जितकं जाईल तितकं पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे सर्वांनी माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांचे बाबा सुद्धा मानवबाई या कार्यक्रमाला उपस्थित आहे आजची गवळण फक्त एक मनोरंजन म्हणून घेतोय शायरांनी परवा कासारगावला अतिशय सुंदर कार्यक्रम केला मी सुद्धा त्यांना आणि त्या तिकडच्या पब्लिकने सुद्धा शायरांना फार त्यांचे कौतुक केलं मी केलं माझे आलेले आहे युट्यूबला आपण पाहू शकता गंमत म्हणून लोकांचं मनोरंजन म्हणून गवळण घेतोय गंमत अशासाठी म्हणतो कारण मराठी भाषा एखादा विषय एखादा शब्द जिव्हारी लागतो आणि मग बघा तोंडात एखाद्याच्या किंवा कानपडीत मारलेली एखादी माणूस विसरून जातो पण एखादा शब्द आहे ना सगळं आयुष्यभर लक्षात राहतो जिव्हारी लागणारा शब्द असतो म्हणून विषय गातोय कृष्णाच्या जन्माचाच विषय गातोय कृष्णाच्या जन्माचा मला कुणावर मी वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही फक्त ही भाषेची ही किमया आहे माझ्या मराठी भाषेची कशी आहे त्यांच्या गवळणीच्या माध्यमातून म्हणायचं आहे का खालीसारखे ऊपर लगे बघा अरे नंद किशोर गवळ्याच्या पोरा ओ नंद किशोर गवळ्याच्या पोरा तुला मोठ्या खटा टोपण याचा आवाज मॉनिटरला कमी कर लय कमी दिसते मॉनिटरला ग्रँज्युअर होते माझा त्या फक्त मला मॉनिटर म्हणजे मला कळत नाही काय नंद किशोर अरे गवळ्याच्या पोरा तुला मोठ्या खड्डा टोपण वन टोपणाने जमलं बातमी घ्या प्रतिस्पर्धी आहे तुम्ही तुमची किती प्रशंसा केली तरी प्रतिस्पर्धी आहात असतो म्हणून विषय घेतो हा इतर सुट्टी नाही रंगमंचावर बाहेर पण घरात घालत जाऊ जाता पण म्हणत होतो अरे नंद किशोर गवळ्याच्या पोरा तुला मोठ्या खड्डा टोपण नाही दिवसा भर पावसा कळला तुला रात्रीचा बापान वसुदेवानं बंदीगृहातून कारण 6 पोरं मारली 7वी मध्ये ओढून गेली 8वा तरी जगला पाहिजे शिटी येता कामा नये
आठवण तरी जगला पाहिजे आणि म्हणून वसुदेवानं बंदीगृहातून बाहेर काढलं असा विषय आहे. आपण पाळणाही बोलतो. कृष्ण कंसाच्या बंदीगृहात माता देवकी झाली प्रसूत, उघडली सारी दारे चित्त झोपाळा झुरझुरी जो. तीच कथा गातोय. नंद किशोरा एवढ्याच्या पोरा तुला मोठ्या खड्डा टोपण नाही दिवसा भर पावसा कपड्याला तुला रातीचा बापन. नाही दिवसा भर पावसा कपड्याला तुला रातीचा बापन.
मराठी भाषा मी सांगितलंय, कुणीही राग म्हणून बुवा तुम्हीही घेऊ नका, बाबाही तुमच्या आले त्यांनीही राग म्हणून घेऊ नये. मराठी भाषेची किमी आहे आणि एवढं पब्लिकला दिलंच पाहिजे. आहे की शक्तीतून आहे, शक्तीतून आहे म्हणून म्हणतो एवढं दिलंच पाहिजे. ही भाषेची किमी आहे आणि म्हणून शायरांना लेखी विषय मी दिलेला आहे. शायरांना लेखी विषय दिला त्यांचाही माझ्याकडे आहे. मी कोणाला विचारलंय त्यांनाच नव्हे तर या कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. मी शायरांना विचारलंय. निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय आहे. मी बुवांना विचारलंय. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, असा शायरांना सोपा सरळ प्रश्न आहे. मी आणि त्याला अट खाली गिफ्ट टाकलेली आहे की माझ्या विषयाचं उत्तर देऊ नका, फक्त ग्रंथाचं नाव सांगा. खानदानी शाहीर आहे, माझं उत्तर फुटलं असं जाहीर करून जाईल. एवढं मी प्रत्येक शायराला सांगतो. बुवांनाही मी अनेक वेळा सांगितलेला आहे. तो विषय मी माझ्या प्रश्नपत्रातून गायलेला आहे. आज आईच्या गाण्याची कट द्यायला लावू नका परवड. मला बक्षीस आलेले 1,500 रुपये आले त्या गाण्यासाठी, पण माझा नाईलाज आहे. पण गुजर आहे मी, त्यासाठी मला सुद्धा सन्माननीय मालकांनी अग्रे बंधूंनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी सांगितलं बुवा हाही गण झाला पाहिजे. नाचतोय छान गणाची सुद्धा आलेली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी देतोय फक्त कालीसारखे उपार लागेल मी थोडासा वन नोट वरती लाव. पांढऱ्याला लावले ते कालीला लाव, पण कालीच्या वर लाव. हा चालेल चालेल चालेल, जेवढं जाईल तेवढं. जो 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 तुम्ही शाहीर ज्ञानीवंत नका नका बसू मुळीच शांत. वाचा पहिला जाऊन ग्रंथ, अहो मनी घोलवा. हो नाव तुमचं आहे मोठं, नका बोलू हीच खोट. वर्षाची ही दुसरी भेट, जन्मान बोलवा. हो डोकं चालवा, डोकं चालवा, डोकं चालवा. हो शाहीर डोकं चालवा. प्रतिकार
तुम्ही शाहीर नाही होत बसून कमळी शांत वाचा पहिला लावून नंद मग बोलवा हो नाव तुमचं आहे मोठं नका बोलू मुलीच खोट आयुष्याची दुसरी भेट बोलवा नाचतोय छान गमरी सगळं उदार राहिलाय मला दोन शिवायचे अजून मित्रांनो म्हणून मी वाडेकर दादा पदरूळ गावातून मंडळी आले बरेचशी हरिभाऊ नरडेकर आहेत माझे बरेचसे भांबेड गावातून मंडळी यांनी सुद्धा केलं पण थोडंसं त्यांची काळजी उद्या दोन शो आहे ते कसं पूर्ण करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता तुमची सर्वांची रजा घेतो बुवांना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो पहिली फेरी संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद Thank you.